कारण जेव्हापासून समोर आलंय तेव्हापासून अशोक खराचे अनेक व्हिडिओज किंवा फोटोज सोशल मीडिया म्हणजेच एक्स, फेसबुक, इंस्टाग्राम, अगदी व्हॉट्सअप वरती सुद्धा व्हायरल होत आहेत। तुम्हाला ते दिसले असतीलच, पण सावधान, कारण असे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल केल्याप्रकरणी आतापर्यंत 3 व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। असे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल करणं आणि त्यातल्या पीडित महिलांची माहिती उघड करणं याचवरनं हा गुन्हा दाखल झालाय। लक्षात घ्या, या फास्ट डिजिटल युगामध्ये खराचे व्हिडिओ व्हायरल होण्यापासून रोखणं हे एक अत्यंत मोठं आव्हान सध्या प्रशासनासमोर आहे। त्यात सध्या चौकशी, तपास, नवनवीन खुलासे अशा गोष्टी सुरू आहेतच आणि यातही प्रशासनाचा कस लागलेला आहे। आणि अशा सगळ्यामध्ये काही महाभागांना हे व्हिडिओ टाइमपाससाठी किंवा करमणुकीसाठी व्हायरल करायचे असतील तर अशांना वेळीच जरब बसणं सर्वात जास्त गरजेचं आहे। त्या व्हिडिओतील पीडिता ही कोणाची तरी मुलगी, कोणाची तरी बहीण, कोणाची वहिनी, कोणाची बायको, अगदी कोणाची तरी आई सुद्धा असू शकते। या स्त्रिया आधीच पीडित आहेत हे विसरू नका। त्यांना बळ द्या, त्यांना अजून त्यांचा अपमान होईल, खच्चीकरण होईल असं वागू नका। आणि म्हणूनच तुम्हाला अगदी हात जोडून कळकळीची विनंती आहे की जर असे व्हिडिओ कोणत्याही माध्यमातून तुमच्याकडे आले असतील किंवा तुमच्या संपर्कातील कोणाकडे आले असतील तर ते न पाहता थेट डिलीट करा। कारण डिजिटल जगामध्ये एक क्लिक एखाद्याचं आयुष्य संपू शकते। प्लीज ते व्हिडिओ फॉरवर्ड करू नका, डिलीट करा। आणि नाहीच डिलीट केलेत किंवा जर तुम्ही ते कुठे पोस्ट केलेत, व्हायरल केलेत किंवा कुणाला व्हॉट्सअपवरती जरी शेअर केलेत तर तुमच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो आणि तुम्हालाही तुरुंगाची हवा खावी लागू शकते, हे विसरू नका।